नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत आहे। बघा, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर मला 741000099900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात। मित्रांनो, प्रवीण अकॅडमी मध्ये एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं। तर मग आज आपण काय चालू करणार आहोत मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की इतिहास तुम्ही पुस्तकामध्ये जर बघाल तर चॅप्टर वाईज आहे, बरोबर आहे। कोणतंही पुस्तक केलं असेल तर आपण काय करणार आहोत, पूर्ण इतिहास आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास इयर वाईज कव्हर करायचा आहे। कसा कव्हर करायचा मित्रांनो, इयर वाईज कव्हर करायचा आहे। म्हणजे 1885 पासून आपल्याला सुरुवात करायची। कुठून सुरुवात करायची मित्रांनो, आपल्याला 1885 पासून काय करायची, आपल्याला सुरुवात करायची। 1885 पासून सुरुवात करायची तर 1947 पर्यंत भारताचा इतिहास प्रत्येक वर्षामध्ये काय काय झालं या सर्व गोष्टी आपण एक अफलातून पद्धतीने काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत। सो पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो शेवटपर्यंत, आवडल्यास लाईक शेअर करा मित्रांनो, ठीक आहे मित्रांनो। चला मग सुरुवात करूया आपण। बघा, जसं की तुम्हाला या सुरुवातीचं पहिलं जे वर्ष आहे ते मित्रांनो 1885 वर्ष आहे, बरोबर आहे। कोणतं वर्ष आहे, आपण इथून सुरुवात करणार आहोत। व्हिडिओ नंबर 1 1885 पासून सुरुवात करणार आहोत। तर मग 1885 ला सर्वात पहिले म्हणजे काँग्रेसची स्थापना झाली। कशाची स्थापना झाली मित्रांनो, काँग्रेस। हा काँग्रेस एक इंग्लिश वर्ड आहे मित्रांनो, याचा अर्थ असा होतो ग्रुप ऑफ पीपल। काय होतो मित्रांनो, ग्रुप ऑफ पीपल म्हणजे लोकांचा काय समूह, लोकांचा काय समूह, ग्रुप ऑफ पीपल लोकांचा काय समूह असा अर्थ होतो। यूएसए अमेरिका जे आहे तुम्हाला माहित असेल, अमेरिकेची जी लोकसभा आहे, अमेरिकेची जे कनिष्ठ सभागृह आहे, अमेरिकेची काय म्हणू आपण, लोकसभा, अमेरिकेच्या लोकसभेला सुद्धा काय म्हटलं जातं, काँग्रेस म्हटलं जातं, बरोबर आहे। तर मग काँग्रेसची स्थापना झाली मित्रांनो। काँग्रेस हे नाव नव्हतं सुरुवातीला, तर नाव काय होतं मित्रांनो, राष्ट्रीय सभा। काय नाव होतं मित्रांनो, राष्ट्रीय सभा। मी हे थोडंसं रफ करतो, तुमच्या लक्षात येईल। बघा मित्रांनो, राष्ट्रीय सभा आपण 1885 पासून सुरुवात करत आहोत। मग काय नाव होतं, राष्ट्रीय सभा नाव होतं। काँग्रेसचं जुनं नाव काय मित्रांनो, राष्ट्रीय सभा, राष्ट्रीय सभा। नंतर इंडियन नॅशनल काँग्रेस नाव देण्यात आलं। मग राष्ट्रीय सभा किंवा काँग्रेसची स्थापना केव्हा झाली मित्रांनो, बॉम्बेला झाली। कुठे झाली, बॉम्बेला, मुंबईला नाही, त्या काळात बॉम्बेच म्हटलं जायचं। तर मग बॉम्बेला झाली। कुठे झाली, बॉम्बेला गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये झालेली आहे। तारीख होती मित्रांनो 28 डिसेंबर 1885। तारीख काय होती मित्रांनो, 28 डिसेंबर 1885 या दिवशी काँग्रेसची काय झाली मित्रांनो, स्थापना झालेली आहे। 28 डिसेंबर 1885 या दिवशी काँग्रेसची काय झाली मित्रांनो, स्थापना झालेली आहे। लक्षात आलं मला काय म्हणायचंय। मग काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 ला झाली। मग इथून पुढे आपण आता एक सुरुवात करूया। बघा, ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस ग्रीक असेल, इटली असेल, आयर्लंड स्वातंत्र्य चळवळीचा काँग्रेसवर प्रभाव होता। ते महत्वाचं नाही, ग्रीक, इटली, इंग्रज ते महत्वाचं नाहीये। आता मग पुढे काय झालं मित्रांनो, 1885 मध्ये जी स्थापना झाली, पहिलं अधिवेशन पद। आता काँग्रेसचे जे काही अधिवेशन असायची, काँग्रेसची जी काही अधिवेशन असायची, लक्षात ठेवायचं, अध्यक्ष नेहमी दुसऱ्या प्रांताचा असायचा। अध्यक्ष नेहमी काय असायचा, दुसऱ्या प्रांताचा असायचा, हे लक्षात ठेवायचं। अधिवेशन ज्या प्रांतात भरेल, अध्यक्ष नेहमी काय असायचा, दुसऱ्या प्रांताचा असायचा, दुसऱ्या प्रांताचा असायचा। म्हणजे मुंबईत भरला तर बंगाल किंवा मद्रासहून माणूस बोलवला जाईल, ठीक आहे। मद्रास बंगालमध्ये भरला तर मुंबईहून माणूस जाईल। पहिली गोष्ट, अध्यक्ष काय असायचा, दुसऱ्या प्रांताचा असायचा। अधिवेशन नेहमी डिसेंबर एंडिंगला भरायचं। केव्हा भरायचं मित्रांनो, डिसेंबर एंडिंगला भरायचं। हे दोन गोष्टी कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या। मध्ये मध्ये पण अधिवेशन भरलेली आहेत, आपण ती पण डिस्कस करणार आहोत। कधी कधी एका वर्षामध्ये दोनदा भरलेली आहेत, ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत। पण 90% अधिवेशन केव्हा भरलेत मित्रांनो, डिसेंबर एंडिंगला भरलेली आहेत। म्हणजे पहिलं अधिवेशन होतं मित्रांनो। या पहिल्या अधिवेशनात जे लोक येणार होते, 72 लोक येणार होते, त्यांचं राहण्या खाण्याची व्यवस्था कोण करणार होतं, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नावाची काय करणार होती, संघटना सुद्धा या अधिवेशनाची नियोजन करणार होतं। कोण नियोजन करणार होतं मित्रांनो, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन। हे लोक यजमान पदाचं काय करणार होते, नियोजन करणार होते। आता ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची संस्था आहे। बॉम्बे प्रेसिडेंट असोसिएशन नावाची जी संस्था आहे, ठीक आहे, ही जी संस्था आहे हिची पण स्थापना 1885 मध्ये झालेली आहे। 1885 मध्ये झाली, 31 जानेवारी 1885 ला। 31 जानेवारी 1885 ला या संघटनेची पण काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे। कोणती, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नावाच्या संघटनेची। समजते मित्रांनो मला काय म्हणायचंय। मग हे जे पहिलं जे अधिवेशन झालं, या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते, या अधिवेशनाचे अध्यक्ष होते ओमेशचंद्र बॅनर्जी। कोण होते मित्रांनो, ओमेशचंद्र बॅनर्जी। आणि ओमेशचंद्र बॅनर्जींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय। हे ओमेशचंद्र बॅनर्जी यांनी कोणता धर्म स्वीकारलाय, ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय। म्हणजेच पहिल्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते ख्रिश्चन होते मित्रांनो। पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष काय होते, ख्रिश्चन होते। क्लिअर आहे मला काय म्हणायचं, समजतंय। पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष ख्रिश्चन आहेत आणि यांना एक नकशकांत इंग्रज म्हटलं जातं। यांना काय म्हटलं जातं, नकशकांत इंग्रज। ओमेशचंद्र बॅनर्जींना काय म्हटलं जातं, नकशकांत इंग्रज। आता ठीक आहे, नकशकांत इंग्रज म्हटलं जातं, इंग्रज म्हटलं जातं। तुम्ही म्हणाल सर हा शब्द का वापरला जातो, व्यवस्थित लिहून देतो। नकशकांत म्हणजे पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत नकशिकांत इंग्रज म्हटलं
जातं. म्हणजे हा व्यक्ती दिसायला जरी काळा असेल तर पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत हा इंग्रजच होता. रंगाने काळा असा मात्र विचाराने काय होता, इंग्रज होता. ठीक आहे, तर याला नखशिकांत इंग्रज असं म्हटलं जातं. काही लोकांनी म्हटले, आपण ते पुढे डिस्कशन करूया. तर मग पहिलं अध्यक्षपद कोणाला देण्यात आलं? उमेशचंद्र बॅनर्जी बंगालमधले आहेत, बंगालचे आहेत. उमेशचंद्र बॅनर्जी कोणत्या राज्याचे आहेत? मग बंगालचे प्रसिद्ध वकील होते, प्रसिद्ध काय होते? वकील होते. क्लिअर येतपर्यंत, क्लिअर येतपर्यंत चला पुढे जाऊया, आपण पुढे सुरुवात करूया. मग पुढचं जे अधिवेशन झालं मित्रांनो, अधिवेशन झालं बघा. हे जे काँग्रेसचं जे स्थापना होणार होती किंवा पहिले अधिवेशन होणार होतं ते पुण्यात होणार होतं. कुठे होणार होतं? पुण्यामध्ये होणार होतं. पण पुण्यामध्ये त्या काळामध्ये कॉलराची साथ चालू होती. कशाची साथ चालू होती? कॉलराची साथ चालू होती. त्याच्यामुळे हे पुण्याहून कुठे ट्रान्सफर करण्यात आलं? पुण्याहून कुठे ट्रान्सफर करण्यात आलं? मुंबईत ट्रान्सफर करण्यात आलं. समजते मला काय म्हणायचं? मुंबईत काय करण्यात आलं? ट्रान्सफर करण्यात आलं. समजते मला काय म्हणायचं? आणि पुण्यात जेव्हा झाली असती हे अधिवेशन, जर पुण्यात झालं असतं मित्रांनो, हे अधिवेशन काय झालं असतं? पुण्यात झालं असतं. तर पुण्यात झालं असतं तर प्रार्थना समाज हे यांची व्यवस्था बघणार होते. म्हणजे जे लोक येणार होते त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था कोण करणार होतं? प्रार्थना समाज करणार होता. मात्र ते पुण्यात नाही झाले. त्याच्यामुळे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन याची नियोजन केलेलं होतं. चालायचं पुढे. ओके, पुढचा पॉईंट बघा. आता याच्यामध्ये आपण एक एक इयर वाईज बघत आहोत मित्रांनो. बघा, तर पहिल्या अधिवेशनामध्ये अध्यक्षपद होतं. आता याच्यावर तुम्हाला दोन प्रश्न पुन्हा पुन्हा परीक्षेत विचारले जातात. काय? ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस मुंबईचा गव्हर्नर कोण? काय विचारलं जातं? मुंबईचा गव्हर्नर. मी शॉर्टकट लिहितो, मुंबईचा गव्हर्नर. आणि भारताचा गव्हर्नर जनरल कोण? त्यावेळेस काय विचारलं जातं? भारताचा गव्हर्नर जनरल कोण? जी जी लिहितो मी, गव्हर्नर जनरल. मग हे दोन प्रश्न विचारले जातात. ज्या वर्षी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस मुंबईचा गव्हर्नर कोण? आणि ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस भारताचा गव्हर्नर जनरल कोण? ही दोन प्रश्न काय केले जातात? विचारले जातात. चालायचं. मला काय म्हणायचं समजलं? मग ही दोन प्रश्न जेव्हा काय केले जातात? विचारले जातात. मग बघा, ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली 1885 मध्ये, मुंबईचा गव्हर्नर कोण होता? लॉर्ड रे. नाव लक्षात ठेवायचं. कोण होता? लॉर्ड रे. कोण होता? लॉर्ड रे. आणि भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड डफरिन. कोण होता मित्रांनो? लॉर्ड डफरिन. भारताचा डफरिन. इथं काय लक्षात ठेवायचं? डफरिन. इथं काय लक्षात ठेवायचं? डफरिन. भारताचा गव्हर्नर जनरल. आणि इथं भारताचा मुंबईचा गव्हर्नर कोण होता? लॉर्ड रे. आता गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल मध्ये काय फरक आहे? तुम्ही आजचा फरक बघाल तर राज्यपाल आणि राष्ट्रपतीमध्ये जो फरक आहे तोच त्या काळामध्ये गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल मध्ये फरक होता. कळालं मला काय म्हणायचं इथपर्यंत? समजतंय? चला पुढे जाऊया आपण. बघा, मग आता ऍक्च्युली काय झालं होतं? ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली होती त्यावेळेस पहिलं जे अध्यक्ष पद लॉर्ड रेला दिलं जाणार होतं. कोणाला दिलं जाणार होतं? लॉर्ड रेला. प्रथम अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी मुंबईचा जो गव्हर्नर होता लॉर्ड रे यांना आमंत्रित केलं गेलं होतं. कोणाला आमंत्रित केलं गेलं होतं? लॉर्ड रेला. मात्र गव्हर्नर जनरल डफरिन, माहित असेल लॉर्ड डफरिन यांच्या सांगण्यावरून त्यांनी अध्यक्षपद नाकारलं. भारताचा गव्हर्नर जनरलने सांगितलं नाही नाही तू अध्यक्ष घ्या पाहायचं नाही, डफरिनने. आणि म्हणून उमेशचंद्र बॅनर्जी यांना काय देण्यात आलं होतं? अध्यक्षपद देण्यात आलं होतं. म्हणजे अध्यक्षपद ऍक्च्युली लॉर्ड रे कडे जाणार होतं, पण डफरिनने नाही सांगितल्यामुळे उमेशचंद्र बॅनर्जींना काय करण्यात आलं? ते गव्हर्नर जनरल पद देण्यात आलं. समजतं मला काय म्हणायचंय? चालायचं पुढे. ओके, चला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. बघा, याची पीडीएफ हवी असेल तर मला कमेंट करा किंवा आपल्या ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये याची पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. आता काँग्रेसची जी स्थापना केली होती या भाऊने केलेली होती. कोणी केली होती? ॲलन व्हिक्टोरियन ह्यूम. कोणी केली होती? ॲलन व्हिक्टोरियन ह्यूम. बरोबर आहे, सर ॲलन व्हिक्टोरियन ह्यूम या माणसाने काँग्रेसची काय केली होती? स्थापना केली होती. म्हणजे हे काय होते? संस्थापक पण होते आणि पहिले सेक्रेटरी आणि सचिव सुद्धा होते. संस्थापक पण होते, काय होते? सेक्रेटरी सुद्धा होते. हा माणूस होता पंजाबमध्ये कलेक्टर होता बऱ्याच दिवस. पंजाबमध्ये काय होता? पंजाबमध्ये काय होता? कलेक्टर होता. पंजाबमध्ये काय होता? कलेक्टर होता. त्याच्यानंतर गृह मंत्रालयाचा सचिव झाला. गृह मंत्रालयामध्ये खात्यामध्ये काय होते? सचिव होते. आणि या माणसानेच काँग्रेसची स्थापना केली. सुरक्षा झडप सिद्धांत पुढे आपण शिकणार आहोत त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, काँग्रेसची स्थापना याच माणसाने केलेली होती. कोणी? ॲलन व्हिक्टोरियन ह्यूम या माणसाने काँग्रेसची काय केली होती? स्थापना केली होती. हा संस्थापक आहे आणि काय आहे? सचिव आहे. लक्षात ठेवायचे. चला पुढे जाऊया आपण. पुढचा पॉईंट घेऊया. बघा पुढचा पॉईंट काय म्हटलंय? बघा पुढचा पॉईंट काय म्हटलंय? आता पहिल्या अधिवेशनामध्ये तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात झालं या मुंबईत झालं, तर त्याच्यामुळे मुंबईच्या लोकांचा दबदबा पहिल्या अधिवेशनापासूनच होता. काँग्रेसमध्ये बऱ्याच काळामध्ये पहिल्या दिवसापासून काँग्रेसमध्ये महाराष्ट्रातील लोकांचा काय होता? दबदबा होता. या मुंबई प्रांताचा काय होता? दबदबा होता. मग पहिल्या अधिवेशनामध्ये कोणकोणते महाराष्ट्रीयन व्यक्ती उपस्थित होते? खूप आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो, आयएमपी प्रश्न आहे हा. प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो. काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस खालीलपैकी कोणता महाराष्ट्रीयन व्यक्ती उपस्थित होता? कोणता महाराष्ट्रीयन व्यक्ती उपस्थित होता असा प्रश्न काय केला जातो? विचारला जातो. मग आता बघा, ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस कोण कोण उपस्थित होतं? नाव महत्वाचे, थोडस मोठं करतो लक्षात राहील. तुमच्या नाव मोठं करतो थोडंसं लक्षात राहील. काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस कोणकोणते महाराष्ट्रीयन व्यक्ती उपस्थित होते? मग त्यांच्यामध्ये सर्वात महत्वाचं नाव आहे दादाभाई नौरोजी. कोणाचं नाव आहे? मी दादा शॉर्टकट लिहिलं, तुमचं लक्षात राहील दादाभाई नौरोजी. त्याच्यानंतर दिनेश वाच्छा नाव लक्षात राहील तुमचं आराम के साथ.
फिरोजशाह मेहता. फिरोजशाह मेहता हे तिघ मवाळ गटाचे आहेत. दादा तर नाही होते, पण हे दोन लोक तर मवाळ गटाचे होते. मलबारी, बेरामजी मलबारी. कृष्णाजी नुलकर नाव महत्वाचे, कृष्णाजी नुलकर. नारायण चंदावरकर, कोण नाव होतं? नारायण चंदावरकर. शिवराम हरी साठे, शिवराम हरी साठे. पुढे यांच्याबद्दल आपण शिकणार आहोत. शिवराम हरी साठे फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य. फर्ग्युसन नाही, न्यू इंग्लिश स्कूल मध्ये प्राचार्य. त्याच्यानंतर वामन शिवराम आपटे, काय नाव होतं? वामन शिवराम आपटे. सीताराम हरी चिपळूणकर, सीताराम हरी चिपळूणकर. रामचंद्र मोरेश्वर साने, काय नाव आहे? रामचंद्र मोरेश्वर साने. आगारकर गोपाळ आगारकर. न्यायमूर्ती केटी तेलंग तुम्हाला माहित असतील. राघव भांडारकर, राघव भांडारकर. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आबाजी विष्णू कातवडे, आबाजी विष्णू कातवडे. गंगाराम मस्के, गंगाराम मस्के. दिवाण बहादूरराव रघुनाथराव, बहादूर रघुनाथराव. एवढी लोक महाराष्ट्रीयन होती जी पहिल्या अधिवेशनामध्ये काय होती मित्रांनो? उपस्थित होती. महाराष्ट्रीयन लोक आहेत. तो हा एक डाटा आयएमपी आहे, लक्षात ठेवायचा. हा डाटा आयएमपी आहे, याच्यावर तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. हा फॅक्च्युअल डाटा तुम्ही काय करणार आहात? सर्व लिहून टाकणार आहात. महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेस काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस खालीलपैकी कोणता महाराष्ट्रीयन व्यक्ती उपस्थित होता? पुन्हा परीक्षेत काय केलं जातं? विचारलं जातं. आता पहिलं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये 3 इंग्रज व्यक्ती सुद्धा उपस्थित होत्या मित्रांनो. 3 इंग्रज व्यक्ती सुद्धा काय होत्या? उपस्थित होत्या. पहिल्या अधिवेशनामध्ये 3 इंग्रज व्यक्ती उपस्थित होत्या मित्रांनो. पहिले नाव आहे ॲलन ह्यूम, जो काँग्रेसची स्थापनाच केली आहे. हा संस्थापक आणि सचिव पण आहे आणि सेक्रेटरी पण आहे, बरोबर. हे नाव महत्वाचं आहे. हेनरी कॉटन पुढचं नाव महत्वाचं आहे. हेनरी कॉटन पुढचं नाव काय मित्रांनो? महत्वाचं आहे. काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस कोण उपस्थित होतं? हेनरी कॉटन आणि विल्यम वेडनबर्न. वेडनबर्न हे नाव, हे काय नाव आहे? वेडनबर्न. हे नाव काय? वेडनबर्न. पुढे हा काँग्रेसचा अध्यक्ष पण होणार आहे वेडनबर्न. पुढच्या पाचव्या अधिवेशनामध्ये वेडनबर्न काँग्रेसचा काय होणार आहे? अध्यक्ष होणार आहे. वेडनबर्न, विल्यम वेडनबर्न बऱ्याच कामामध्ये भारतीयांना सपोर्ट करायचा. ही काँग्रेसची ब्रांच लंडनला चालू करण्यात आली. काँग्रेसचं एक ब्रांच कुठे चालू करण्यात आली होती मित्रांनो? लंडनला चालू करण्यात आली होती. त्या लंडन शाखेचा अध्यक्ष पण होता वेडनबर्नच होता. कोण होता? वेडनबर्न होता. मग हे 3 लोक काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस उपस्थित होते. कोण? ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन आणि विल्यम वेडनबर्न. हे 3 लोक काय होती? उपस्थित होती. समजते मला काय म्हणायचंय? लक्षात आलं इथपर्यंत? चला पुढे जाऊया. आपण पुढचा टॉपिक घेऊया मित्रांनो. पुढचा टॉपिक घेऊया. बघा, त्याच्यानंतर काँग्रेसला जे पहिलं अधिवेशन झालं होतं, जे 72 लोक उपस्थित होते, त्याच्यामध्ये 2 मुस्लिम व्यक्ती सुद्धा उपस्थित होते मित्रांनो. काय होते? 2 मुस्लिम व्यक्ती सुद्धा उपस्थित होते. रहीमतुल्ला सयानी पुढे काँग्रेसचे अध्यक्ष पण होणार आहेत. आणि एम धरमजी ही 2 लोक काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनातच उपस्थित होती आणि दोघं मुस्लिम समुदायामधनं येतात. कुठून येतात मित्रांनो? मुस्लिम समुदायामधनं येतात. लक्षात ठेवायचा. हा जो फॅक्च्युअल डाटा आहे A to Z पाठ करून टाकायचा. लक्षात ठेवायचा मित्रांनो. याच्यावरच एक्झाम मध्ये पुन्हा प्रश्न येणार आहेत. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा पुढचं काय आहे? आता 4 लोकांनी ज्यावेळेस काँग्रेसची स्थापना झाली तर 4 लोकांनी काँग्रेसला विरोध केला मित्रांनो. किती लोकांनी काँग्रेसला विरोध केला? 4 लोकांनी विरोध केला. हा एक माणूस आहे, नालायक माणूस आहे, सर सय्यद अहमद खान. तुम्ही म्हणाल सर तुम्ही नालायक का म्हणता या माणसाला? याने हिंदू मुसलमान वेगळं करायला सुरुवात केली होती. पहिले हा हिंदू मुसलमानांचा कट्टर समर्थक होता, मात्र नंतरून विरोध केला. आता एक कन्सेप्ट डोक्यात टाकायची. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षा द्या मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा द्या, एमपीसी द्या, सरळ सेवा द्या, स्पर्धा परीक्षेमध्ये 2 लोकांवर आयोगाचं खूप जास्त प्रेम असतं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर 2 लोकांवरती खूप जास्त प्रेम असतं. एक म्हणजे हा सर सय्यद अहमद खान हा व्यक्ती. याच्यावर दरवर्षी कुठला ना कुठला प्रश्न येतो. पहिले प्रश्न येतो, आयोगाकडनं प्रश्न बनवला जातो, मग त्याचा फॅक्च्युअल डाटा पुस्तकात छापला जातो. तर याच्याबद्दल लक्षात ठेवायचंय. सर सय्यद अहमद खान आणि 1857च्या उठावामध्ये राणी बेगम हजरत महल यांनी लखनौची राणी, या 2 लोकांवर दरवर्षी एक ना एक प्रश्न येतो म्हणजे येतो. तर मग काय करायचं? इतिहासाचा एखादा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती नाही आणि 4 पर्यायांमध्ये सर सय्यद अहमद खान आहे. काय नाव आहे? सर सय्यद अहमद खान आहे. तर बिंदास नाव काय करायचं? ठोकून यायचं. ठीक आहे. या माणसाने काँग्रेसला काय केला होता? विरोध केला होता. सर सय्यद अहमद खान आणि बनारसचा राजा हरिप्रसाद हे दोघं चांगले मित्र. बनारसचा राजा हरिप्रसाद हे दोघं काय चांगले मित्र आहेत. सर सय्यद अहमद खान आणि बनारसचा राजा कोण? हरिप्रसाद. या 2 लोकांनी काँग्रेसला काय केला? विरोध केला. 2 लोकांनी काँग्रेसला काय केला मित्रांनो? विरोध केला. आणि यांनी राजभक्त मुसलमान नावाची एक संघटना पण चालू केली होती. कोणती संघटना चालू केली होती मित्रांनो? या संस्था चालू केली होती राजभक्त मुसलमान, पेट्रोटिक मुस्लिम. ठीक आहे. राजभक्त मुसलमान नावाची एक संस्था चालू केली होती. काँग्रेसला पॅरलल एक संघटना चालू केली होती राजभक्त मुसलमान. कोणती संघटना मित्रांनो? राजभक्त मुसलमान. क्लिअर आहे? समजतं मला काय म्हणायचं या 2 लोकांचं? तिसरं जे नाव महत्वाचं आहे मित्रांनो ते आहे महात्मा फुले. तिसरं नाव काय महत्वाचं आहे मित्रांनो? महात्मा फुले. आता महात्मा फुलेंनी पण काँग्रेसला विरोध केला. महात्मा फुलेंनी पण काँग्रेसला काय केला? विरोध केला. आता
महात्मा फुलेंनी काँग्रेसला विरोध केला. तर का विरोध केला त्याच्या मागचं कारण होतं, पहिलं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये 99% लोक वकील होते मित्रांनो. पहिल्या अधिवेशनामध्ये 99% लोक काय होते, वकील होते. कोणताही शेतकरी नव्हता. पहिल्या अधिवेशनामध्ये काय नव्हता, कुठलाही शेतकरी नव्हता. शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व नव्हतं. शेतकऱ्यांचं काय नव्हतं मित्रांनो, प्रतिनिधित्व नव्हतं. शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व नव्हतं. मग शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व नसल्यामुळे महात्मा फुलेंनी काय केला होता, विरोध केला होता. लक्षात ठेवायचं, शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व नसल्यामुळे महात्मा फुलेंनी काय केला होता, विरोध केलेला होता. समजते मला काय म्हणायचंय, कोणत्या पद्धतीने सोडवतोय, लक्षात येतंय. चला पुढे जाऊया. तिसरं जे नाव आहे कृष्णराव भालेकर आहे. कृष्णराव भालेकर आहे. मला तुम्ही रिलेशन सांगायचे महात्मा फुले आणि कृष्णराव भालेकरांमध्ये काही नातं आहे का, कमेंट करून मला सांगणार आहात. या 4 लोकांनी काँग्रेसला काय केला मित्रांनो, विरोध केला. 4 लोकांनी काँग्रेसला काय केला मित्रांनो, विरोध केलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. 4 लोकांनी काँग्रेसला काय केलाय, विरोध केलेला आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया मित्रांनो, आपण पुढे जाऊया. पुढचा पॉईंट घेऊया. बघा पुढचा पॉईंट काय म्हटलंय, आता काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये एवढी लोक गैरहजर होती. 3 महत्वाची लोक आहेत ती गैरहजर होती. लोकमान्य टिळक गैरहजर होते. गैरहजर होते. सार्वजनिक काका वासुदेव गणेश जोशी गैरहजर होते आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे पण गैरहजर होते. त्या काळामध्ये राजकारणामध्ये सक्रिय सहभाग होता किंवा एक मोठी नावं होती. मात्र ही 3 लोक काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये, पहिल्या अधिवेशनामध्ये काय होते, गैरहजर होती मित्रांनो. समजते मला काय म्हणायचंय. चला पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. ठीक आहे. आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करून द्या मित्रांनो. एक फॅक्च्युअल डाटा तुमच्यापर्यंत पोहोचवेल मित्रांनो. चला आता जुनं नाव जे आहे मित्रांनो ते तुम्ही बघाल तर काँग्रेसचं जे जुनं नाव आहे मित्रांनो ते काय आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, राष्ट्रीय सभा नाव आहे. काय मित्रांनो, राष्ट्रीय सभा. काय नाव आहे, राष्ट्रीय सभा. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय सभा हे नाव आहे काँग्रेसचं, बरोबर आहे. मात्र त्याला इंडियन नॅशनल काँग्रेस, काय नाव सांगतोय मी, इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी दिलं. काय दिलं मित्रांनो, इंडियन नॅशनल काँग्रेस. आज पण जी काँग्रेस पार्टी आहे ती हेच नाव वापरते, इंडियन नॅशनल काँग्रेस. इंडियन नॅशनल काँग्रेस, ICN. ठीक आहे, INC. तर हे नाव वापरते. हे नाव कोणी दिलं होतं, महादेव गोविंद रानडेंनी दिलं होतं. कोणी दिलं होतं मित्रांनो, महादेव गोविंद रानडेंनी दिलं होतं. ठीक आहे. जुनं नाव आहे राष्ट्रीय सभा, नवीन नाव इंडियन नॅशनल काँग्रेस, हे नाव दिले रानडेंनी. ठीक आहे. चला ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. पुढचा टॉपिक पॉईंट घेऊया. आता बघा, जे पहिलं अधिवेशन झालं मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की 72 लोक उपस्थित होते. किती लोक उपस्थित होते, 72. त्याच्यामध्ये 54 हिंदू होते आणि 2 लोक मुस्लिम होते, बरोबर. रहीमतुल्ला सयानी, बरोबर. हे नाव एक आपण घेतलं, रहीमतुल्ला सयानी आणि SM धरमजी, हे 2 मुस्लिम उपस्थित होते. यांची आपण नावं पण लिहिली. हे जे 72 लोक एकूण उपस्थित होती याच्यामध्ये सर्वात जास्त जी होती ती महाराष्ट्राची होती. 38 लोक महाराष्ट्राची होती, कारण की अधिवेशन महाराष्ट्रात होणार होतं. महाराष्ट्राचा सुरुवातीपासूनच काँग्रेसवरती प्रभाव राहिलेला आहे, दबदबा राहिलेला आहे. ठीक आहे. बघा आता काय ठराव पास करण्यात आले पहिल्या अधिवेशनामध्ये, काय ठराव पास करण्यात आले पहिल्या अधिवेशनामध्ये, काय ठराव पास करण्यात आले ते एक महत्वाचे. पहिल्या अधिवेशनामध्ये काय ठराव पास करण्यात आले, तर भारताच्या राजकीय चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना करण्यात यावी. राजकीय स्थिती, ठीक आहे, भारताची राजकीय स्थितीचा अभ्यास करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात यावी, भारताचा राजकीय स्थितीचा अभ्यास करण्यासाठी कशाची स्थापना करण्यात यावी, रॉयल कमिशनची स्थापना करण्यात यावी. भारतीयांना राजकारणामध्ये कसं सक्रिय सहभागी करून घेता येईल याच्यासाठी रॉयल कमिशनची स्थापना करण्यात यावी. या रॉयल कमिशन मध्ये भारतीयांना योग्य प्रमाणात घेतलं पाहिजे, म्हणजे हिंदी लोकांचं सुद्धा प्रतिनिधित्व दिलं जावं. नाही तर रॉयल कमिशन येईल आणि फक्त इंग्रजच असतील असं नाही. केंद्रीय आणि प्रांतीय विधिमंडळामध्ये, म्हणजे कायदेमंडळ, विधिमंडळ माहित असेल, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद आजकालचं, भारतीयांना निवडून दिलं जावं आणि प्रतिनिधित्व नियुक्त करावेत. 1885 मध्ये सांगितलं की भारतीयांचं प्रमाण राजकारणामध्ये घ्या, या विधानसभा लोकसभेमध्ये घ्या. आजकालच्या लोकसभा आणि विधानसभा होते, जुने नाव वेगळी आहेत, सांगेल. मग पुढे जाऊन काय झालं, 1892 पासून याची सुरुवात झाली. 1892 मध्ये थोड्याशा प्रमाणात घेण्यात आलं. 1909 मध्ये अजून प्रमाण वाढलं. 1919 मध्ये अजून थोडंसं प्रमाण वाढलं. 1935 मध्ये तर पूर्ण भारतीयांनाच देण्यात आलं आणि 1947 पासून भारताचा राज्यकारभार भारतीयांनी बघायला काय केली, सुरुवात केली. मग भारतीयांना टप्प्याटप्प्याने काय देण्यात आलं होतं, स्वातंत्र्य देण्यात आलं होतं. म्हणजे राजकारणामध्ये सहभाग करून घेण्यात आला. ठीक आहे. तर हा उद्देश काँग्रेसच्या स्थापनेमागे होता. या पहिल्या अधिवेशनात एवढ्या मागण्या होत्या. अजून काय होतं, भारतीयांना लष्करी प्रशिक्षण देण्यात यावं. भारतीयांना काय देण्यात यावं, लष्करी प्रशिक्षण देण्यात यावं. त्याच्यानंतर ICS परीक्षा माहिती असेल तुम्हाला, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, अनेक लोकांची ख्वाबोकी राणी होती ही. ठीक आहे. ICS परीक्षा इंग्लंड प्रमाणेच भारतात सुद्धा घेण्यात यावी, मात्र झाली नाही. अलाहाबादला घेण्याचं ठरवण्यात आलं होतं. कुठे घेण्याचं ठरवण्यात आलं होतं, अलाहाबादला. मात्र ICS परीक्षा भारतात झाली नाही. भारतीयांच्या वयोमर्यादेत वाढ करण्यात यावी.
ठीक आहे. ICS परीक्षा कमी वयावर होती. आपण ICS एक चॅप्टर बघणार आहोत, त्यावर्षी करणार आहोत. भारताच्या लष्करावरील खर्च कमी करून त्यात इंग्लंडचाही वाटा असावा. आता भारतावरचं जे लष्कर होतं त्याचा खर्च भारतीय करत होते, म्हणजेच भारताच्या येणाऱ्या पैशातनं केला जात होता आणि तो अफाट खर्च होता. भारताच्या लष्करावर, भारताच्या पैशांवरती इंग्लंड ज्या ज्या देशांवर राज्य करत होतं जवळजवळ त्याच्यातले 50 ते 70% लष्कर पोहोचत होतं आणि त्याच्यात इंग्लंडचा वाटा नव्हता. म्हणजे इंग्लंड सर्व जगावर राज्य करेल आणि त्या जे सैनिक असेल त्याचा खर्च भारत उचलेल, अशी पद्धत होती. तर इंग्लंडने सुद्धा भारतीय लष्करावर खर्च करावा असं या अधिवेशनामध्ये, या पहिल्या मागण्यांमध्ये करण्यात आलं. त्याच्यानंतर बघा पुढे काय करण्यात आलं, वृत्तपत्रांवरील निर्बंध दूर करण्यात यावे. वृत्तपत्रांमध्ये निर्बंध लावण्यात आले होते. आपण वृत्तपत्रांवर निर्बंध एक सेपरेट चॅप्टर बघणार आहोत. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट पासून तर सर्व कायदे बघणार आहोत. त्याच्यानंतर शस्त्रबंदीचा कायद्यामध्ये बदल करण्यात आला. 1878 मध्ये शस्त्रबंदी कायदा करण्यात आला. लायसन्स ऍक्ट आला होता 1878 मध्ये. ठीक आहे. उच्च शिक्षणावर अधिक खर्च केला जावा, भारतीयांच्या शिक्षणावर अधिक खर्च केला जावा असं म्हटलं गेलं. भारतात औद्योगिक व तांत्रिक प्रशिक्षण संस्था स्थापन कराव्यात. भारतामध्ये टेक्नॉलॉजिकल असणाऱ्या संस्था, औद्योगिक संस्था किंवा तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था स्थापन कराव्यात असं सांगण्यात आलं. मात्र पुढे औद्योगिक परिषदेची स्थापना रानडेंनीच केली. पुढच्या 1-2 वर्षामध्ये आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे. चला, मग एवढ्या गोष्टी 1885 मध्ये जेव्हा काँग्रेसची स्थापना झाली, 85 मध्ये स्थापना झाली, तर हे करण्यात आला. त्यांच्याच मागणींचा परिणाम काय झाला, 1885 ते 1992 दरम्यान काँग्रेसची एक प्रमुख मागणी म्हणजेच कायदेमंडळाचा विस्तार व त्याच्यात काय करायच्या होत्या, सुधारणा करायच्या होत्या. याच्यात 1892 मध्ये कायदा पास केला ब्रिटिशांनी आणि काँग्रेस नेते या कायद्या प्रति पूर्णपणे असंतुष्ट होते. तसेच या कायद्याला भारतीयांनी थट्टा सुद्धा समजत होते. 1892 चा कायदा आपण सेपरेट करणार आहोत. 1892 च्या कायद्यासाठी भारतीय काय म्हणत होते, याला असंतुष्ट होते पूर्णतः. काँग्रेसचे नेते काय होते, असंतुष्ट होते आणि भारतीयांची काय थट्टा सुद्धा समजत होते. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट घडली. काय घडली होती तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, हे डिस्कस ऑलरेडी आपण करून झालं की 1885 मध्ये 31 जानेवारी 1885 ला बॉम्बे मध्येच बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. यात कोणी कोणी केली बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना? बघा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना कोणी कोणी केली ते महत्वाचे नाव. ठीक आहे. 3 नाव महत्वाचे, बद्रुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता आणि केटी तेलंग या तिघांनी केलेली. बद्रुद्दीन तय्यबजी, फिरोजशाह मेहता आणि केटी तेलंग तिघांनी केली. तिघांना काय म्हटलं जातं, ब्रदर इन लॉ. ते लॉ वालेने हे वकिलाचे ब्रदर इन लॉ तिघांना म्हटलं जातं, केटी तेलंग. ठीक आहे. बद्रुद्दीन तय्यबजी आणि फिरोजशाह मेहता या तिघ लोकांनी कशाची स्थापना केली होती, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची काय केली होती, स्थापना केलेली होती. मी तुम्हाला इयर वाईज घेणार मित्रांनो, एकही वर्षाचं चुकू देणार नाही. बघा, आता काँग्रेस स्थापनेमागे अजून काही उद्देश होता. ही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापनेमागे काय होता, भारतीयांच्या परिस्थितीबाबत इंग्लंडमध्ये लोकमत तयार करणं, की इंग्रज भारतावर कसा लुटतात, इंग्रज भारतीयांना कसं छळतात, हे इंग्लंडच्या लोकांना समजून सांगणं या बॉम्बे प्रेसिडेन्सीचा उद्देश होता. बॉम्बे असोसिएशन नावाची एक संघटना होती, आपण पुढे शिकणार आहोत ही बॉम्बे असोसिएशन. तर याच्यामधूनच बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन नावाची संघटना स्थापन झाली. म्हणजेच पूर्वी बॉम्बे प्रेसिडेन्सी होती, पूर्वी काय होती, बॉम्बे प्रेसिडेन्सी होती. बॉम्बे असोसिएशन होती. काय होती, बॉम्बे असोसिएशन होती. बॉम्बे असोसिएशन होती. याच्याच पासून पुढे काय तयार झाली, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. थोडंसं अक्षर खराब येईल, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संघटना येईल. समजते मला काय म्हणायचं, असोसिएशन. काही स्पेलिंग तुमच्या चुकायला नको. तर या 2 संघटना याच्यापासून ही तयार झालेली आहे. चला पुढे जायचं. चला मित्रांनो, पुढे जाऊया आपण. आता उमेशचंद्र बॅनर्जींनी शारदा उत्सवाला सुरुवात केली, म्हणजे नवरात्राला सुरुवात केली. उमेशचंद्र बॅनर्जींनी कशाची सुरुवात केली, नवरात्र उत्सवाला सुरुवात केली 1885. आता 3 कन्सेप्ट डोक्यात टाका. मग याच्या आधी काय नवरात्र उत्सव होत नव्हते का, याच्या आधी सुद्धा नवरात्र होत होता, मात्र घरामध्ये नवरात्र बसत होते. सार्वजनिक पंडाल माहिती ना, सार्वजनिक पंडालामध्ये सुरुवात कोणी केली, उमेशचंद्र बॅनर्जीने केली, बंगालमध्ये. कुठे केली, बंगालमध्ये. मग लक्षात काय ठेवायचं, 1885 नवरात्र उत्सव. 1885 मध्ये काय सुरू झाला, नवरात्र उत्सव. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर 1893 गणपती उत्सव. 1893 मध्ये काय, गणपती उत्सव, बरोबर आहे, शॉर्टकट लिहितो. आणि 1895 मध्ये काय, शिवजयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवजयंती या 3 घटना सण महत्वाची. ही 2 कोणी चालू केली आहेत, लोकमान्य
टिळकांनी चालू केलेत. कोणी चालू केले ते दोन? लोकमान्य टिळकांनी चालू केले. नवरात्र कोणी चालू केलाय? उमेशचंद्र बॅनर्जींनी सुरुवात केलेली आहे. कोणी सुरुवात केली? उमेशचंद्र बॅनर्जींनी काय केली आहे? सुरुवात केलेली आहे. समजते मला काय म्हणायचंय? लक्षात आलं इथपर्यंत? चला पुढे जाऊया आपण. पुढचा पॉईंट घेऊया. करू रफ? ओके. हे नवरात्र उत्सव, गणपती उत्सव, शिवजयंती थोडस हे डोक्यात टाकायचंय. उमेशचंद्रांनी सर्व स्वयंसेवकांची एकजूट करून त्यात राष्ट्रवादाची भावना प्रेरित करण्याच्या ठिकाणी दुर्गा पूजा करण्यास काय केली? सुरुवात केली. दुर्गा पूजा श्री दुर्गा पूजा किंवा शारदा असं नाव दिलं. आपण त्याला महाराष्ट्रामध्ये नवरात्र म्हणतो. काय म्हणतो? नवरात्र म्हणतो. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. बघा, एवढ्या गोष्टी 1885 मध्ये झालेल्या आहेत. एवढ्या गोष्टी 1885 मध्ये झाल्यात. आता पुढचं जे काँग्रेसचं अधिवेशन होणार आहे मित्रांनो 1886 ला होणार आहे. केव्हा होणार आहे? दरवर्षी आपण बघणार आहोत. एक एक वर्षामध्ये काय काय घडत गेलं. 1885 या वर्षामध्ये काय घडलं ते सर्व लिहिलं. आता 1886चं वर्ष. 1886 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं कलकत्त्याला आणि दादाभाई नौरोजी काय झाले? अध्यक्ष झाले. दादाभाई नौरोजी काय होते? पारशी होते. बरोबर आहे. आणि यांना ग्रेट ग्रँड ओल्ड मॅन पण म्हणतात. काय म्हणतात? ग्रेट ग्रँड ओल्ड मॅन. भारताचे भीष्म पितामह पण म्हणतात. ग्रेट ग्रँड ओल्ड मॅन असं पण म्हणतात. ठीक आहे. दादाभाई नौरोजी पारशी होते. आता काही पारशी नावं तुमची लक्षात ठेवायची. टाटा असतील, रतन टाटाचा मृत्यू झालाय. टाटा असतील, दादाभाई नौरोजी असतील, दिनेश वाच्छा असतील. ठीक आहे. मादाम कामा असतील, होमी बाबा असतील. ही नावं लक्षात ठेवायची. पहिले अध्यक्ष, दुसरे जे अध्यक्ष आहेत ते पारशी आहेत. पहिले ख्रिश्चन आहेत. ठीक आहे. 1886 ला कलकत्त्याला भरलं. 1886 ला 434 लोक उपस्थित होते. ते महत्वाचं नाहीये. 434 लोक उपस्थित होते. आकडा हा महत्वाचा नाहीये. त्याचे 33 मुस्लिम प्रतिनिधी उपस्थित होते. हे पण महत्वाचं आहे. ठीक आहे. काही एवढं इम्पॉर्टन्स नाही आहे. हे प्रतिनिधी लोकांनी वेगळ्या प्रांतातून निवडून दिले होते किंवा अप्रत्यक्षरित्या आलेले होते. ठीक आहे. दुसऱ्या अधिवेशनामध्ये, या अधिवेशनावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची. अधिवेशन कलकत्त्याला भरलं. भारताचा गव्हर्नर जनरल पण कलकत्त्याला राहायचा. भारताचा गव्हर्नर जनरल कुठं राहायचा? कलकत्त्याला राहायचा. मग लॉर्ड डफरिनने, भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड डफरिन. कारण की भारताची राजधानी काय होती? इथं लिहितो. भारताची राजधानी काय होती? भारताची राजधानी काय होती? मग राजधानी कलकत्ता होती त्या काळामध्ये. बरोबर आहे. 1773 पासून ते 1911 पर्यंत काय होती? कलकत्ता होती. कलकत्त्याचं जुनं नाव काय? मला कमेंट करून सांगणार. नाही सांगता आलं तर लक्षात ठेवा. गोविंदपूर. कलकत्त्याचं जुनं नाव काय? गोविंदपूर. मग भारताची राजधानी 1773 पासून 1911 पर्यंत काय होती? कलकत्ता होती. आणि मग 1911 पासून आजपर्यंत काय? मग दिल्ली आहे. काय? दिल्ली आहे. जसं कोलकात्याचं प्राचीन नाव, जुनं नाव गोविंदपूर आहे, तर दिल्लीचं जुनं नाव काय? तुम्हाला माहित असेल. पांडवांची राजधानी इंद्रप्रस्थ. काय होतं? इंद्रप्रस्थ. क्लिअर आहे? बरं. मग लॉर्ड डफरिनने काय केलं होतं? ज्यावेळेस सर्व लोक भारताचे सर्व शिकलेले सवरलेले लोक 86 साली काँग्रेसच्या अधिवेशनासाठी कलकत्त्याला गेले होते, तर लॉर्ड डफरिनने खास गार्डन पार्टी दिली होती. काय दिली होती? खास गार्डन पार्टी दिली होती. आणि काँग्रेस एक राजकीय व्यासपीठ म्हणून काम करावे असा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला होता. ठीक आहे. आता याच अधिवेशनामध्ये एक महत्वाचं घडलं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी तुम्हाला माहित असेल पहिल्या अधिवेशनामध्ये गैरहजर होते. त्यांच्या निस्वार्थ दृष्टिकोनामुळे त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या सदस्यांनी देखील काँग्रेसमध्ये सामील झाले. नॅशनल कॉन्फरन्स, सुरेंद्रनाथ बॅनर्जींची संघटना कोणती होती? नॅशनल कॉन्फरन्स. त्या नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य देखील काँग्रेसमध्ये काय झाले? सामील झाले दुसऱ्या अधिवेशनामध्ये. ठीक आहे मित्रांनो, क्लिअर आहे? याची पीडीएफ हवी असेल तर आपल्या ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये आहे. ठीक आहे. हे बघा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत. आता दादाभाई नौरोजी असतील, फिरोजशाह मेहता असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, दादाभाई नौरोजी असतील, फिरोजशाह मेहता असतील, दिनेश वाच्छा असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, या नेत्यांनी लोकसेवा आयुक्त नियुक्त करून घेतला. काय नियुक्त करून घेतला? लोकसेवा आयोग नियुक्त करून घेतला. त्याचं काम आपण सेपरेट आहे चॅप्टर बघणार आहोत. ठीक आहे. आणि या लोकसेवा आयोगाचं काय काम होतं की इंग्लंड ICS जी परीक्षा होती, इंडियन सिव्हिल सर्व्हिस, ICS जी परीक्षा होती ती लंडन बरोबर भारतात सुद्धा एकाच वेळी घेण्यात यावी अशी मागणी केली गेली. मात्र भारतात झाली नाही. भारतात होणार होती अलाहाबादला. कुठं होणार होती मित्रांनो? लक्षात ठेवायचं. भारताचं तिचं सेंटर काय? लक्षात ठेवायचं. अलाहाबादला होणार होती. डफरिनने लोकसेवा संबंधी भरतीबद्दल शिफारस करण्यात चार्ल्स चिसन यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची स्थापना केली होती. लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष लक्षात ठेवायचे चार्ल्स चिसन. काय लक्षात ठेवायचे? चार्ल्स चिसन. लोकसेवा आयोगाची काय केली होती? स्थापना केली होती. कोणी? डफरिनने, भारताचा गव्हर्नर जनरलने. ठीक आहे. बघा, आता ब्रिटिशांचं धोरण काय होतं? सुरुवातीचे जे 2 वर्ष आहेत 85 आणि 86, सुरुवातीला इंग्रजांनी सपोर्ट केला. इंग्रजांनी काय केला मित्रांनो? सपोर्ट केला काँग्रेसला. मात्र नंतर त्यांना विरोध करायला काय केली? सुरुवात केली. या सुरुवातीच्या काळात सरकारने काँग्रेसला समर्थन करण्याचे धोरण स्वीकारलं 85 आणि 86 ला. त्यावेळी इंग्लंडमधील गॅस्टन उदारवादी पक्षाच्या सरकारचा परिणाम होता असं मानलं जात होतं. ठीक आहे. आणि सरकार बदललं आणि विरोध करायला काय केली? सुरुवात केली. ठीक आहे.
परंतु गॅस्टन या पक्षाचा पराभव झाला आणि लॉर्ड टॅलबॉट सॉलिसबरी हा इंग्लंडचा प्रधानमंत्री बनला. त्यामुळे भारताचे प्रतिधोरण बदललं आणि सॉलिसबरी जो होता तो 1886 पासून तर 1892 आणि 1895 पासून ते 1902 पर्यंत इंग्लंडचा पंतप्रधान होता. महत्वाचा नाही हा भाऊ. ठीक आहे. आता पुढचं नाव महत्वाचं 86 मध्ये अजून काय घडलं. आता याच काळामध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी, तुम्हाला नाव माहिती असेल बंकिमचंद्र चॅटर्जी. तर बंकिमचंद्र चॅटर्जीने कृष्णचरित्र भाग 1 हा ग्रंथ लिहिला. कोणता ग्रंथ लिहिला मित्रांनो? कृष्णचरित्र भाग 1. बंकिमचंद्र चॅटर्जीने काय लिहिला? कृष्णचरित्र भाग 1 हा ग्रंथ लिहिला आणि यामध्ये त्यांना श्रीकृष्णामध्ये कर्मयोगी दिसला असं मानलं जातं. श्रीकृष्णामध्ये काय दिसला? एक कर्मयोगी दिसला असं मानलं जातं. आणि त्या श्रीकृष्णाच्या महामानवाला संबोधून त्यांच्यासारख्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या ऐक्याचे स्वप्न बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी पाहिलं होतं. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी काय केलं होतं? पाहिलं होतं. ठीक आहे. आता याच वर्षी लाला लजपत राय, आता तुम्हाला थोडासा कन्सेप्ट सांगून देतो, लक्ष द्या. लाला लजपत राय आणि लाला हंसराज यांनी दयानंद ॲग्लो वैदिक स्कूलची स्थापना केली 1886 ला. आता बघा 1875 तुम्हाला माहित असेल 1875 आर्य समाज, कोणता समाज मित्रांनो? आर्य समाज. 1875 व्यवस्थित लिहितो. आर्य समाजाची स्थापना झाली. बरोबर आहे. हेड ऑफिस दयानंद सरस्वती यांनी केली होती. कोणी केली होती? सरस्वती. थोडस व्यवस्थित देतो. कोणी केली होती मित्रांनो? दयानंद सरस्वतींनी केली होती. बरोबर आहे. कोणी केली होती? स्वामी दयानंद सरस्वतींनी केली होती. बरोबर आहे. कुठे स्थापन केली होती? मुंबईला. पुढे त्याचं हेड ऑफिस कुठे गेलं? लाहोरला. कुठे गेलं? लाहोरला. मात्र दयानंद सरस्वतींच्या मृत्यूनंतर शिक्षण क्षेत्रामध्ये 2 महत्वाच्या संघटना तयार झाल्या. आर्य समाजाच्या 2 महत्वाच्या संघटना तयार केल्या. एक म्हणजे लाहोरला ठीक आहे दयानंद ॲग्लो वैदिक स्कूल स्थापन झाली. ठीक आहे. दयानंद ॲग्लो वैदिक स्कूल स्थापन झाली आणि एक होती गुरुकुल कानडी स्कूल. एक काय होती? गुरुकुल. इथं लिहितो गुरुकुल कानडी स्कूल. ठीक आहे. गुरुकुल कानडी स्कूल. ठीक आहे. गुरुकुल कानडी स्कूल स्थापन केली होती. डॉक्टर परमानंद त्यांचं नाव होतं. डॉक्टर परमानंद यांनी ही चालू केली होती गुरुकुल कानडी स्कूल. आणि तर लाहोरला काय होतं? दयानंद ॲग्लो वैदिक स्कूल. आता दयानंद ॲग्लो वैदिक स्कूलची स्थापना कोणी केली? लाला लजपत राय असतील आणि लाला हंसराज यांनी केली होती. आणि गुरुकुल कानडी स्कूल पण डॉक्टर परमानंद यांची आहे. तर आर्य समाजाच्या महत्वाच्या 2 शैक्षणिक संस्था काय करायच्या? लक्षात ठेवायच्या. 2 शैक्षणिक संस्था काय करायच्या? लक्षात ठेवायच्या. चला पुढे जाऊया. आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. 1887 आपण डिस्कस करणार आहोत. 2 वर्ष बघितलं. प्रत्येक वर्षामध्ये काय काय झालं ते आपण डिस्कस करणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा पॉईंट आपण काय करणार आहोत? डिस्कशन करणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.